आज आपण महाराष्ट्रातल्या एका छानशा भागातलं म्हणजे मराठवाड्यातली एक छानशी डिश घेऊन आलो आहोत. ती निलंग्यातून निलंगा राईस आज आपण बनवणार आहोत. आणि आता निलंगा राईसला आपण सुरुवात करूया. निलंगा राईससाठी ना चांतारा नावाचा तांदूळ वापरला जातो. पण आपल्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही घेतला तरी हरकत नाही. तांदूळ आणि मसूरची डाळ, इथे मी 1.5 कप तांदूळ घेतला आहे आणि 1/4 कप मसूरची डाळ घेतली आहे. आणि ही सगळं आपण आता धुवून घेणार आहोत. धुवायला हवं, आपण पावडर लावलेली असते किंवा काही केमिकल लावलेले असतात, ते निघून जातात. म्हणून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि तुम्हीही धुवून घ्या. तुम्ही बघत असाल पाणी केवढं गढूळ निघालंय. आता हे सगळं पाणी मी काढून आणते. चला आता आपण रेसिपीकडे वळूया. मी गॅस सुरू करते. आपलं पातेलं गरम होत आहे तोपर्यंत मी थोडं तेल टाकून घेते. तेल मी जवळपास 3 टेबलस्पून टाकणार आहे. बरेच जण यामध्ये तूप देखील टाकतात. आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत मी साईडला पाणी गरम करायला ठेवते. तेल गरम झालं आहे, थोडंसं जिरं टाकते. अर्धा टीस्पून हिंग टाकणार आहोत. ह्या 2 मिरच्या आहेत, मध्यम आकाराच्या मिरच्या आहेत, त्याही टाकणार आहोत. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. कांदा छान परतवून झाला आहे. आता लगेच आपण आलं लसणाची पेस्ट आहे ती 1.5 टेबलस्पून आहे. थोडीशी हळद, हे लाल तिखट 1.5 टेबलस्पून आहे. हा गरम मसाला, घरगुती गरम मसाला 1.5 टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे. धना पावडर 1.5 टेबलस्पून. छान एकदम खमंग सुगंध येतो आहे. आपले सगळे मसाले छान परतवले गेले. आता मी त्यामध्ये टोमॅटो घेतला. इथे 2 छोटे टोमॅटो होते ते टाकणारे, बारीक चिरून घेतले. टोमॅटो छान परतवले गेलेत आपले. आता मी मेथी टाकते. मेथी अगदी मूठभर मेथी आहे ही. मेथी देखील छान परतवून झाली आहे. एका बाजूला आपलं पाणी गरम झालंय. मी गॅस बंद करते. आपले मसाले, मेथी छान परतवली गेली आहे. आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत. तुम्हाला आठवत असेल मी मागे ना खानदेशी खिचडी जेव्हा केली होती तिच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले होते. ह्या भागात ना म्हणजे लातूर वगैरे ह्या भागातही शेंगदाण्यांचा वापर जास्त होतो. खानदेशातही तसंच आहे, शेंगदाण्यांचा वापर जरा जास्त होतो कारण तिथे पिकतात ते. मी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार. आता आपण यामध्ये दही टाकणार आहोत. दही काही जण टाकतात, काही जण टाकत नाही, पण मी टाकते आणि भात छान होतोय. इथे मी 3 टेबलस्पून दही घेतलं आहे. दही आपण टाकलं तर छान परतवून घेऊया. पूर्ण मसाल्याला क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आपला मसाला छान परतवून झाला आहे. आता ह्याच वेळेला आपल्याला हे धुतलेले डाळ तांदूळ आहेत ना ते त्यामध्ये टाकायचे आहेत. आपले डाळ तांदूळ छान परतवून झालेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे थोडे बारीक चिरून घेतलेत. मीठ टाकायचं राहिलंय आपलं, विसरायला नको, त्याआधी मी मीठ टाकते. मीठ आपल्या चवीनुसार. जरा परतवून घेऊया. आता मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते पाणी आपण टाकणार आहोत. इथे आपण 1.5 कप तांदूळ घेतलाय, त्याच्या दुप्पट मी पाणी घेतलंय. बघूया अजून पाणी लागणार असेल तर मग नंतर गरम करून आपण पाणी टाकूया. आता पाण्याला उकळी येईल तोपर्यंत इथे आपण कसुरी मेथी घेतली आहे ती चोळून टाकणार आहोत. कसुरी मेथी टाकली ना तिचा सुगंध खूप छान येतो. झाकण लावून ठेवते. आता आपला राईस शिजायला 8 ते 10 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण वाट बघूया. पण मध्ये मध्ये थोडंसं ढवळून बघावं लागेल की खाली राईस लागत नाही आहे ना. 10 मिनिटं झालेत. आपला राईस झाला असणार. मी उघडून बघते.
आपला निलंगा राईस तयार आहे. मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते. आपला राईस तयार. मी आता थोडीशी कोथिंबीर त्यावरती गार्निशिंग करून घेते. मसाले तर सगळे आहेत खिचडीत, दुसरं काही त्याबरोबर खायची गरज नाही आहे. मी कांदा आणि लिंब घेतला आहे बरोबर. मस्त आता एन्जॉय करूया. मराठवाड्यात निलंगा राईस बऱ्याचदा नाश्ता हा म्हणून खाल्ला जातो, न्याहारीला खाल्ला जातो, पण हा तुम्ही केव्हाही खाऊ शकतात. अशा छान छान चटकदार रेसिपी करण्यासाठी बघत राहा रुचकर मेजवानी.